अजित पवारांचा अपघात की षडयंत्र? भास्कर जाधव यांनी उपस्थित केली आहे शंका। होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिष्टाईला यश। आणखी काही भारतीय जहाज सुरक्षितरित्या भारतात दाखल होण्याचा मार्ग मोकळा। सोनं 1000 तर चांदी 8000 रुपयांनी स्वस्त। सोन्याचा दर प्रतितोळा 1,56,959 रुपये तर चांदी 2,59,000 रुपये प्रति किलो। उद्धव ठाकरेंनी घेतली राहुल नार्वेकरांची भेट। विधानसभा विरोधी पक्षनेता संदर्भात चर्चा। नार्वेकरांच्या दालनात दोन्ही नेत्यांची भेट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानकपणे दिल्ली दौऱ्यावर। एकनाथ शिंदे आज दुपारी दिल्लीला रवाना होणार। विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना शिंदेंचा दिल्ली दौरा। आता ओटीपी शिवाय सिलेंडर मिळणार नाही। बुकिंगसाठी मार्गदर्शक सूचना जारी। एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी 25 दिवसांची अट। एकनाथ शिंदेंच्या नावे बनावट पिवळं रेशन कार्ड। संभाजीनगर शहरातला धक्कादायक प्रकार समोर। इम्तियाज जलील यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये दाखवलं कार्ड। बुलढाण्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेलमध्ये अवैध वापर। तहसीलदार विठ्ठल कुमरे यांची धडक कारवाई। 14 घरगुती गॅस सिलेंडर जप्त। आजही गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी। ऑनलाईन गॅस बुक होत नसल्याचा आरोप। गोंदियाच्या गॅस बुकिंग ऑफिस बाहेर मोठ्या रांगा। सिलेंडरच्या तुटवड्यानं चुलीवर जेवण करण्याची वेळ। नाशिकच्या ग्रामीण भागात चुलींची मागणी वाढली। गोंदियात लाकूड आणि भुशाच्या मागणीतही वाढ। विधानसभेमध्ये आज धर्मस्वातंत्र्य विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता। विरोधक आणि सरकारमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची ही शक्यता। गॅस तुटवड्यावर सर्वपक्षीय बैठक बोलवा। खासदार सुप्रिया सुळेंचा पंतप्रधानांकडे मागणी।